ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। महाकाल का बुलावा आया, अरे बेटा ये बिना कैसे रह सकता। मैं तुमको शीश नवाता हूँ और धन्य धन्य हो जाता हूँ। उतरो जाओ। जय शिवराय मित्रांनो, कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपल्याकडे नारळ फोडला जातो। आम्ही नारळ फोडून आमच्या प्रवासाला सुरुवात करत आहे। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात 12 ज्योतिर्लिंग आहे। आम्ही मित्रांनी ठरवले आहे की पुढील काही वर्षात आम्हाला 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन करायचे आहे। आम्ही निघालो आहे महाकाल, उज्जैनचा राजा। 12 ज्योतिर्लिंगची सुरुवात आम्ही उज्जैन महाकाल पासून करत आहे। जय महाकाल, जय महाकाल। आम्ही सगळा मित्र परिवार उज्जैन साठी निघालोय। हाय सुजित, प्रशांत, प्रतीक, संग्राम आणि हा आमचा डॉन अविनाश भाई। आम्ही सगळे मिळून निघालोय उज्जैन साठी। आता आम्ही 4 वाजता प्रवास चालू केला होता, पण तलोजा मार्गे भरपूर ट्रॅफिकमुळे आम्हाला भरपूर उशीर झाला। आता आम्ही मुंब्रामध्ये थांबलो, स्टॉप घेतलाय। मित्रांनो, आम्ही 4 वाजता कामोठ्यातून निघालो होतो। 4 आत्ता वाजलेत 8:30, तरी आम्ही आता भिवंडीमध्येच आहे। ट्रॅफिक येताना रस्त्याला खूप ट्रॅफिक होती, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, भिवंडीच्या पुढेच निघालो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला आम्ही हे दर्शन 2 भागांमध्ये दाखवणार आहे। पहिल्या भागात महाकाल, कालभैरवनाथ, पुढील भागात ओंकारेश्वर आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर, हे असे 2 भागात आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता आम्ही पोहोचलोय कर्जत घाटात। कर्जत घाटामधील दृश्य आपण पाहू शकता। पावसाळ्यामध्ये कर्जत घाटातील दृश्य खूप सुंदर असते। आपली गाडी चालवताना आपण काळजी घेऊन गाडी चालवावी। मित्रांनो, तुम्ही रात्रीच्या वेळी नाशिक रोडने प्रवास करत असेल तर लवकर आपण जेवण करून घ्यावे, कारण रात्रीच्या 10:30-11 नंतर बहुतेक हॉटेल बंद होतात। आम्हाला भिवंडी सोडल्यानंतर बहुतेक हॉटेल बंद दिसले। हॉटेल सायवेतला आम्ही जेवणासाठी थांबलो आहे। हॉटेलमधील आतील परिसर खूप सुंदर व स्वच्छ आहे। जेवण करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र टेबल व्यवस्था आहे।
आम्ही इकडे जेवण करून पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहे. बस बस इकडे बस. दहा ते 12 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो आहे MP बॉर्डर म्हणजेच मध्य प्रदेश बॉर्डरवर. कामोठे ते उज्जैन असा 650 किलोमीटरचा प्रवास आहे. प्रवास करताना आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही दर 100 ते 150 किलोमीटरवर गाडीचा स्टॉप घेत होतो. आम्ही पोचलो आहे उज्जैनमध्ये. उज्जैनमधील प्रवेशद्वार आपण बघू शकता. उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर हे सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरे अतिशय खास ज्योतिर्लिंग आहे. फायनली पोचलो उज्जैन. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. बाबा मित्रांनो, फायनली आम्ही उज्जैन मध्ये पोहोचलोय. किती तास प्रवास झाला? 11:30 वाजता पोहोचलोय. काल 4 वाजता निघून आज 11:30 वाजता पोहोचलोय. पोचलो. 15-1 तासाचा प्रवास करून आज आम्ही पोहोचलोय. आमची रूम. ही आमची रूम. हे बरे झाले एका जागेवर सगळे. आम्ही 6 जण आहेत. 6 जणांसाठी एकच बेड. बेडची साईज मोठी आहे. 6 काय 7 वाला तरी झोपून आपल्यामध्ये. शिप्रा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन हे मंदिराचे शहर म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही मंदिर परिसरामध्ये प्रवेश केलाय. तुम्हाला दर्शनासाठी पास पाहिजे नसेल तर इकडून पासची बी सोय आहे. 200 ते 250 रुपये घेऊन पास देतात. आणि ह्या साईडून फ्रीमध्ये दर्शन आहे. महाकालेश्वरचे दर्शन करून आम्ही निघालोय रामघाटाकडे आरतीसाठी. आम्ही पकडले 3 व्हीलर. 20 रुपये तिकीट आहे. 20 रुपयामध्ये ते घाटाजवळ सोडणार. 6 जण आहेत त्यामुळे बसायला अडचण आहे थोडी. रामघाटाकडे आम्ही निघालोय. आरतीसाठी आम्ही रामघाटाकडे चाललोय. पाच ते 6 आरती असते तिकडे. जय महाकाल.
नाही ना. जय महाकाल. जय महाकाल. मित्रांनो, आता आम्ही आलोय रामघाटावर. रामघाटावर ही आरती सायंकाळी 5 ते 7 दरम्यान होते व महाकाल मंदिरामध्ये जी सकाळी भस्म आरती होते ती पहाटे 4 नंतर होते. तेथील महाकालेश्वरचे दर्शन तेव्हाच पूर्ण होते ज्यावेळी तुम्ही भस्म आरती पाहता. महाकालला भस्म लावून शृंगार केला जातो. तेथे होणारी आरती अंगावर काटा आणणारी असते. ही आरती ज्यावेळी होते त्यावेळी शिव तेथे आपल्यासोबत असल्याचे जाणवते. त्यावेळी ही आरती अजिबात चुकू चालत नाही. असे देखील म्हणतात की आरती महिलांनी पाहू नये. भस्म आरतीसाठी ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे आहे. ऑनलाईन बुकिंग 1 महिना आधीच करावी लागते. घाटावरील आरती थोड्याच वेळात सुरू होणार आहे. आपण ही आरती नक्की करावी. घाटावरील वातावरण पाहून आपले मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला दिवसभर आलेला थकवा इकडे आल्यावर जाणवणार सुद्धा पण नाही. आम्ही सर्व मित्रमंडळींनी आरतीचा मान हा घेतला.
मित्रांनो, रामघाटावरील आरती करून आम्ही निघाले पुढील 5 मंदिराचे दर्शन करण्यासाठी. मंगलनाथ, सिद्धवट, कालभैरव, गडकालिका या मंदिरांना भेट देण्यासाठी आम्ही निघालोय. महाकाल आणि रामघाटावरील आरती करून आम्ही आलोय आता कालभैरवनाथ मंदिरामध्ये. नावाप्रमाणे हे मंदिर कालभैरव यांना समर्पित आहे. 8 भैरवची उपासना शिव परंपरेचा एक भाग आहे आणि कालभैरव हा त्यांचा प्रमुख मानला जातो. कालभैरवाची पूजा कापालिक आणि अघोरा पंथामध्ये पारंपरिकपणे लोकप्रिय आहे आणि उज्जैन हा या पंथाचे प्रमुख केंद्र आहे. कालभैरव ह्या मंदिरामध्ये प्रसाद म्हणून देवाला मद्यपान म्हणजेच दारू अर्पण केली जाते. मंदिराबाहेर विक्रेते प्रसादाच्या टोपल्या विकतात. त्यात नारळ, फुले आणि दारूची बाटली असते. जो भक्त हो महाकाल का, उसका काल क्या बिगाड़ेगा. कालभैरवनाथ मंदिर. गाली इधर खायला जागा इकडे बांधायचा असतो आम्ही सायंकाळी मंदिराच्या परिसरात पोहोचल्यानंतर इकडे आरतीची तयारी चालू होती. ढोल ताशे वाजून इकडे आरती केली जाते. आम्ही ह्या भागामध्ये तुम्हाला महाकाल, रामघाट आणि कालभैरवनाथ यांचे दर्शन तुम्हाला दाखवले आहे. पुढील भागामध्ये आम्ही तुम्हाला ओंकारेश्वर आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर यांचे दर्शन देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. आवडल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका.